आयुष्यात प्रत्येक दिवस नव्याने सुरुवात करण्याची एक संधी असते. काल जे राहून गेलं ते आज पूर्ण करा आणि आज जे शिकाल त्यावर उद्याचं भविष्य घडवा. लहान लहान प्रयत्नच मोठं यश घडवतात आणि मनापासून केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. तर चला, आज आपण काहीतरी नवीन, काहीतरी खास बनवूया. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनच्या या स्वादिष्ट प्रवासात. थांबणं सोपं असतं, पण पुढे जाणं धाडसाचं असतं आणि तुम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय हीच खरी जिंकण्याची सुरुवात आहे. आज आपण बनवणार आहोत गरमागरम कुरकुरीत चवळीचे पकोडे. तर चला किचनमध्ये जाऊया आणि आजचा दिवस खास बनवूया. इथे मी 1 वाटी चवळी घेतली आहे. आता एका भांड्यात थोडंसं पाणी घेऊन त्यात मीठ टाका. व्हिडिओ आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. या मिठाच्या पाण्यात ही चवळी भिजत घाला. चवळी साधारण 4-5 तास भिजत घाला. तुम्ही बघू शकता 4-5 तासातच चवळी किती छान भिजले. चवळीतलं पाणी काढून ते मिक्सरच्या भांड्यात दरदरीत वाटून घ्या. आता पकोड्यासाठी लागणारं साहित्य बघूया. यासाठी आपल्याला एक उकडलेला बटाटा लागणार आहे. त्याची साल काढून घ्या. यानंतर लागणार आहे मगाशी बारीक केलेली चवळी, लाल तिखट, बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण. जे लसूण खात नाहीत त्यांनी लसूण नाही घातला तरी चालेल. ओवा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा. मगाशी उकडलेला बटाटा बारीक चिरून घेतलाय. आता पकोडे तळण्यासाठी कढईत तेल गरम करायला ठेवूया आणि पकोड्याचे पीठ तयार करूया. त्यासाठी एका भांड्यात मगाशी बारीक केलेली चवळी घ्या. त्यात घाला बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण. ओवा हातावर क्रश करून घाला. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, उकडून बारीक चिरलेला बटाटा, थोडीशी धने-जिरे पावडर, बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर. हे सगळं व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून बारीक केलेली चवळी, बटाटा आणि बाकी सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव होतील. यात पाणी अजिबात घातलेलं नाही. चवळी नैसर्गिक ओली असते त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही. पण जर तुम्हाला पीठ जास्तच घट्ट वाटत असेल तर यात तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. पण लक्षात ठेवा, पीठ जास्त पातळ नाही करायचं. आता भजी करतो अगदी त्याचप्रमाणे पकोडे तेलात सोडूया. मध्यम गॅसवर पकोडे तळून घ्या. गॅस जास्त मोठा नाही ठेवायचा, नाहीतर आतून पकोडे व्यवस्थित शिजणार नाहीत. अशा प्रकारे सोनेरी रंग आला की पकोडे व्यवस्थित तळले गेलेत. आता ते तेलातून बाहेर काढा आणि हे बघा, पकोडे किती छान कुरकुरीत झालेत. अशा प्रकारे बाकी सर्व पकोडे तळून घेऊया. आज आपण बनवले आहेत कुरकुरीत आणि चवदार चवळीचे पकोडे. ही एक सोपी, झटपट आणि खूपच टेस्टी रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. चहा सोबत नाश्त्यासाठी परफेक्ट. नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. हा चॅनल माझा नाही तर हा आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या फॅमिली, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन चवदार रेसिपींसोबत.
धन्यवाद.